राज्यातल्या बाजारात शेवग्याची आवक कमी झाल्यानं शेवग्याला चांगला उठाव. शेवग्याला प्रति क्विंटल 3,000 ते 4,000 रुपयांचा भाव. राज्यात हिरव्या मिरचीचे दर तेजीत. हिरव्या मिरचीची आवक कमी असल्यानं हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल 3,000 ते 4,500 रुपये इतका भाव. सोयाबीन आणि सोया पेंटच्या दरातील दबाव कायम. सोयाबीनला प्रति क्विंटल 5,000 ते 5,300 रुपयांचा भाव. पुढचे काही दिवस भाव पातळी कायम राहण्याचा अंदाज. कापसाच्या वायद्यांमध्ये मोठी वाढ. कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,200 ते 8,000 रुपयांचा दर. आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होण्याची शक्यता. नाफेडकडून राज्यात 6,71,000 टन हरभरा खरेदी. हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव. नाफेडची खरेदी सुरू असेपर्यंत भाव स्थिर राहण्याचा अंदाज. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती विश्वनाथ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 34 वर. हिरोशिमामध्ये G7 देशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत. मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची घेणार भेट. हिरोशिमा इथे पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान यांच्या द्विपक्षीय चर्चा. शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटनासह धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीबाबत चर्चा. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांना सीबीआयची नोटीस. अभिषेक बॅनर्जींची आज होणार सीबीआय चौकशी. नोटीशीमुळे पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण तापलं. आणि दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी. अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्णय घेण्यासाठी स्थायी समिती स्थापन. अंतिम निर्णय उपराज्यपाल घेणार.